हरिओम. सुरू करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. आपली हनुवटी जमिनीला समांतर. डोळ्यालगत मिटून घेऊया. हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहेत. खांदे जमिनीकडे सैलसर सोडलेले आहेत. पाठीचा मणका एका रेषेत आहे. मान मध्यभागी. संपूर्ण देहाचं निरीक्षण आहे. त्या बैठकीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. शरीराकडून मनाकडे प्रवास. आंतरिक सजगता. करूया एक मध्यम पट्टीतला ओंकार. जो श्वास चालू आहे तो पूर्णपणे सोडून द्या. एक सहज श्वास भरून घेऊया आणि हा श्वास सोडत ओंकार करूया. तो काही क्षण शांत. इनर अवेअरनेस वाढत चाललंय. करूया श्वसन मार्ग शुद्धी. कपालभाती. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन. कुठलीही घाई गडबड न करता. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. चेहरा शांत, खांदे शिथिल असतील. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाची असेल. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. एक सहज श्वास भरून घेताना आपलं पोट हळूहळू बाहेर येईल आणि हा घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन. सावकाश कृती थांबूया. आपला मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग आणि दोन्हीही नाकपुड्या याकडे लक्ष. काही सेकंदासाठी श्वास विरहित अवस्था जाणवतीये का? हे आपलं आपण तपासूया. हातांची ज्ञान मुद्रा. अंगठा पहिलं बोट यांच्या टोकांमध्ये किंचितसा दाब आणून प्राणस्पंदनांची अनुभूती. आपलं मन या ज्ञान मुद्रेकडे केंद्रित करून घेऊया. करूया 3 मकार लांबलेले ओंकार एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. एक सहज श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आपल्याच कानाला आपला आवाज ऐकू येईल इतक्या हळू आवाजात पहिला ओंकार. ओम. ओम.
ओम. शरीर मनाने आपली बैठक स्थिर होत आहे. साधनेकडे आपली वाटचाल सुरू होत आहे. आणि ती अजून स्थिर करण्यासाठी करूया चित्तशुद्धी प्रार्थना. दोन्ही हात एकत्रित जोडूया, जोडलेले हात हृदयापाशी. आणि सुरुवात. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. ज्यांना पाठीची दुखणी आहेत त्यांनी पुढे झुकायचं नाहीये. बाकीच्यांनी जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचं. आपले जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने मनामध्ये लीन भाव, भक्तिभाव यथाशक्ती. शरीराला कुठलाही झटका न देता आपण आपली साधना करणार आहोत आणि त्यासाठी ओमचे आशीर्वाद. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली ऊब अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. आज आपण सुरुवात स्टँडिंग पासून करूया आणि त्यासाठी उठून उभं राहायचंय. स्टँडिंग मध्ये विश्रांती घ्यायची. मान मागे सैल सोडून घेऊया. सुरुवातीला आपण करूया स्पॉट जॉगिंग. तिथल्या तिथेच आपल्याला धावायचं आहे. बरं, आता इथे त्याला हाय ब्लड प्रेशर आहे, त्यांनी मात्र सावकाश करा. उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले, त्यामुळे थोडीशी शरीरामध्ये उष्णता पण वाढू शकते. त्यामुळे ज्यांना हाय ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी जास्त स्पीड वाढवू नका. आता हातांच्या मुठी वळून घ्यायचे, दोन्ही पावलं जोडलेली आणि तिथल्या तिथे स्पॉट जॉगिंग करूया. नजर समोर ठेवायची आणि सुरू करायचं. तिथल्या तिथे स्पॉट जॉगिंग. आपण ऍक्शन करतोय धावायची. बरोबर, छान. नजर समोर, चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल. आणि मग हळूहळू स्पीड वाढवायचा. आपल्या टाचा मागे सीटला लावण्याचा प्रयत्न करायचा. पुन्हा हळूहळू आपला स्पीड कमी 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 करत यायचं. सावकाश कमी 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 करत या. थांबा. थांबा. हाताच्या मुठी तशाच ठेवायच्या. थोडीशी श्वासाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. असं 2-3 वेळा करा, म्हणजे वाढलेली श्वासाची गती थोडीशी नॉर्मलला येईल. पुढे आपण करणार आहोत इंजिन डाऊन. तर इथे आपल्याला काय करायचंय, आपला उजवा हात पुढे घ्यायचा झटक्यामध्ये. डावा पाय मागे फोल्ड करायचा, बघा अशा प्रकारे. मग डावा हात पुढे घ्यायचा आणि उजवा पाय मागे फोल्ड करायचा. अशा प्रकारे थोडीशी आपल्याला हा डायनॅमिक हालचाल करायची आहे. आणि मग थोडासा स्पीड वाढवायचा. इंजिन म्हणजे रेल्वेचे इंजिन ज्याप्रमाणे धावतं ना, त्याप्रमाणे ही कृती, म्हणून त्याला इंजिन दौड असं म्हणतो. ठीक आहे, सुरू करूया. दोन्ही पाय जोडलेले, उजवा हात पुढे एकदम जोरात पुढे घ्यायचा, डावा पाय मागे फोल्ड करायचा. मग डावा हात पुढे आणि उजवा पाय मागे फोल्ड. बरोबर. आणि अशी थोडीशी उडी मारत मारत ही कृती करायला सुरुवात करायची. आपले हात झटक्यात पुढे गेले पाहिजे आणि मागे आले पाहिजे. बरोबर. ज्यांना शक्य आहे त्यांनी स्पीड वाढवा. आणि आता हळूहळू कमी कमी करत या आणि थांबायचं. मुखधोती करायची.
दोनाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे थोडस दम पटकन लागेल. त्याला कॉम्प्लिमेंट करणार करूया आपण. थोडेसे श्वासाकडे लक्ष देऊ. हँड्स इन अँड हँड्स आउट. वाढलेली श्वासाची गती पुन्हा नॉर्मल लागेल. दोन्ही पाय जोडून घ्या. दोन्ही हात समोर जोडलेले. श्वास घेत घेत हात लांब करा. सावकाश. आणि श्वास सोडत जवळ घ्या. श्वास घेतला. श्वास सोडत जवळ. श्वास घेतला. श्वास सोडत जवळ. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. तसेच खाली ठेवूया. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत साईडने हात वर. श्वास सोडत साईडने खाली. श्वास घेत साईडने हात वर. श्वास सोडत साईडने खाली. श्वास घेत वर. एक लास्ट राऊंड. श्वास सोडत खाली. रिलॅक्स. बघा इथे तुमची जी श्वासाची गती वाढलेली असेल ती पुन्हा पूर्ववत झाली असेल. थोडासा आपला श्वासाचा किंवा हृदयाचा जो वाढलेला भाग आहे जो थोडासा कमी झाला असेल. करूया कटिचक्रासन. आता इथे आज आपण दोन्ही पाय जोडून घेणार आहोत आणि कृती करायचा प्रयत्न करूया. असं वाटलं की आपला बॅलन्स जातोय तर मात्र पावलामध्ये अंतर घ्यायचं. बाकी शक्य असेल तर दोन्ही पाय जोडून घ्या आणि सुरू करूया. हात खांद्यातून सरळ. एकदा उजव्या बाजूला टर्न व्हायचंय. डावा हात उजव्या खांद्यावर, उजवा हात मागे आणि उजव्या बाजूला टर्न होऊन डाव्या पायाची डास बघूया. पाय गुडघ्यातनं सरळ आणि मग डाव्या बाजूला टर्न. उजव्या पायाची डास बघायची. थोडीशी डायनेमिक रिती. एक. आपले हात स्विंग करा थोडेसे. 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 वेळा झाले की थांबा. पुन्हा एकदा थोडा वेळ विश्रांती. एक श्वास थांबल्यानंतर पुढचं आसन करूया. ताडासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर नेऊया. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होते. हात अगदी स्ट्रेच असतील. समोर एका बिंदूकडे लक्ष द्या. जास्तीत जास्त ताण अनुभवायचा आहे आपल्या पावलापासून ते वर असलेल्या आपल्या हाताच्या बोटांपर्यंतचा ताण, त्याचा अनुभव घ्यायचा आणि मग आपल्या टाचा वर उचलायच्या आणि अजून आपल्या शरीराला जास्तीत जास्त उभ्या कक्षेमध्ये स्ट्रेच द्यायचं. वर्टिकली स्ट्रेच. ताण ताण. नजर एका बिंदूकडे स्थिर. छान. सावकाश टाचा खाली घ्या. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती घ्या. इथे 2 श्वास थांबूया. डोळे मिटून घ्यायचे. मान मागे सैल सोडायची. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं आणि 2 श्वास थांबायचे आपापल्या क्षमतेने. करणार आहोत त्रिकोणासन आणि त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पायांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय. दोन्ही पायांमध्ये अंतर. ज्याला गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा व्हेरिकोज वेन किंवा कुठल्याही प्रकारची पायाची दुखणी असतील तर मात्र पाय जास्त स्ट्रेच करू नका. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य. पाठकड्याचं आरोग्य सुधारणारं हे आसन आहे.
त्रिकोणासन. त्याचबरोबर आपल्या हॅमस्ट्रिंग्स मसल्स सुद्धा इथे सुधारल्या जातात. पायामधलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते अधिक प्रमाणात चांगल्या प्रमाणात होतं. सुरू करूया. श्वासाकडे लक्ष देऊन एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे व्हा. आता आपला उजवा हात जमिनीला घासत घासत डाव्या पावलाकडे घेऊन जा. उजव्या हाताने डावं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडा आणि डावा हात डोक्याच्या दिशेने वर असेल. आपली नजर डाव्या हाताच्या पंजाकडे किंवा बोटांकडे असेल. इथे नॉर्मल श्वास चालू ठेवा. दोन्हीही खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. कुठेही थरथर वाटली तर तुम्ही हे आसन सोडून द्या. ज्यांना शक्य आहे त्यांनी 5 सेकंद या आसनामध्ये थांबायचंय. पूर्णपणे पाठकडा, ओटीपोट आणि गळ्यापासून ट्विस्ट आहे. त्याचा अनुभव जोड श्वासाची. श्वास घेतो, सोडतो. 5, 4, 3, 2, 1. उलट चालू करूया. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आपला उजवा हात खांद्यातून सरळ करा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. श्वास सोडत दोन्ही हात खाली. पायामधलं अंतर तसंच ठेवायचंय. फक्त थोडा वेळ हात खाली घ्यायचे. खांद्याला जास्त प्रेशर असतो, स्ट्रेच असतो, म्हणून थोडा वेळ हात खाली. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ आडवे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचं. आता डावा हात जमिनीला घासत घासत उजव्या पावलाकडे जाईल. उजवं पाऊल, अँकल किंवा पोटरी पकडा डाव्या हाताने. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर. दोन्हीही खांदे रिलॅक्स करा. नजर उजव्या हाताच्या बोटांकडे असेल. आता विरुद्ध बाजूने ओटीपोट, पाठकडा आणि गळ्याच्या इथे आलेला ट्विस्ट, त्याकडे लक्ष. जोड श्वासाची. 5 सेकंद थांबूया. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत डावा हात खांद्यातून सरळ. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत हात खाली. पायामधलं अंतर कमी करूया आणि विश्रांती. पुन्हा 2 श्वास इथे थांबूया. जाणीव आपल्या श्वासाच्या गतीकडे वाढलेली आहे की शांत आहे, हे आपलं आपण त्यात बसा. हलकीशी वाटते या आसनामध्ये, कारण की पूर्णपणे स्ट्रेचिंग असतं म्हणून. करूया आपण नी रोटेशन. आपले जे ताणलेले पायाचे स्नायू आहेत ते थोडेसे रिलीज करूया. दोन्ही पावलं जोडून घ्या. आपले हात गुडघ्याच्या वाटीवर घ्या, हातांचे तळवे, आणि करूया नी रोटेशन क्लॉकवाईज उजवीकडून डावीकडे. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने 5 वेळेला. 5, 4, 3, 2, 1. थांबायचंय, वर यायचंय, पुन्हा एकदा विश्रांती. आज आपण करणार आहोत वृक्षासन. जर कुठेही असं वाटलं की आपला बॅलन्स जातोय तर भिंतीला टेकून उभं राहा आणि हे वृक्षासन करा. ट्री पोज आहे. याच्यामध्ये असं होतं की व्हर्टिकली खेच असतो, त्यामुळे पाठकड्याचं आरोग्य सुधारतं बरोबरच आहे, पण कॉन्सन्ट्रेशन ही वाढतं, बॅलन्स आपला सुधारला जातो. आपला मेटाबॉलिझम रेट आहे तो वाढायला सुरुवात होते. रोगप्रतिकारक क्षमता वाढते या आसनाच्या अभ्यासाने आणि एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो आपल्यामध्ये. सोपं आहे. फक्त ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी मात्र पायाची पोझिशन तुमच्या क्षमतेप्रमाणे ठेवा. तर इथे बघा पाय कसे ठेवायचे, मी थोडी पुढे घेऊन दाखवते. आपला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला असं फिक्स करून द्यायचं. तर ज्यांना गुडघेदुखीचा त्रास असेल किंवा कुठल्याही पायाची दुखणी असतील, पाय सहज फोल्ड होत नसेल, तर मग काय करायचं? आपला जो पाऊल आहे हे आपलं आपण ऍडजस्ट करायचं. म्हणजे तुम्ही गुडघ्याच्या इथे ठेवा किंवा पोटरीच्या इथे ठेवा. तुम्हाला जसं जमेल, तुमचा जसा बॅलन्स राहील त्याप्रमाणे कृती करा.
पण याची आदर्श स्थिती जी आहे ती तुमचं पाऊल तुमच्या मांडीच्या जवळ यायला पाहिजे आणि स्वतःचा बॅलन्स सांभाळायचा. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही पायाची स्थिती घ्यायची. एकदा उजवा पाय फोल्ड आणि एकदा डावा पाय. सुरू करूया. आता ज्यांना असं वाटतं की आपला तोल जाईल त्यांनी सरळ भिंतीचा आधार घ्या आणि भिंतीला टेकून उभा राहा. सुरू करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा म्हणजे तुमचा बॅलन्स व्यवस्थित राहील. आता उजवा पाय जो आहे तो फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्या. बरोबर. आता इथेच आपल्या लक्षात येईल की आपला बॅलन्स किती व्यवस्थित आहे ते. आणि मग आपले दोन्ही हात खांद्यातून सरळ करा, आडवे. त्यानंतर डोक्याच्या दिशेने वर नमस्कार स्थितीमध्ये. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. एक हलकसं स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावरती. खूप छान. स्वतःचा बॅलन्स सांभाळणारं हे आसन आहे. एकदा आपल्या शरीरावरती कंट्रोल आला की मनावरती पण आपोआप होतो आणि आपले आचार आणि विचार यांच्यामध्येही कंट्रोल यायला सुरुवात होते. छान. योग साधना ही परिपूर्ण साधना आहे. समोर लक्ष, जोड श्वासाची. श्वास घेतो, सोडतोय. छान, खूप छान. उलट चाल करूया. सावकाश दोन्ही हात खाली घ्या साइडनेच आणि उजवा पाय सावकाश सरळ करा. छान. थोडा वेळ पायामध्ये थोडीशी हालचाल करा. ज्यांना अनइझी वाटत असेल त्यांच्यासाठी, कारण की आपला पूर्ण भार दुसऱ्या पायावर जातो म्हणून. हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. आता डावा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्या किंवा तुमच्याप्रमाणे ऍडजस्ट करा. दोन्ही हात खांद्यातून सरळ, डोक्याच्या दिशेने वर. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. नजर एका बिंदूकडे स्थिर करा आणि आता इथे 2 आवर्तनं दीर्घ श्वसनाची करून घेऊया. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने सोडा. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने सोडा. छान. उलट चाल करूया. सावकाश दोन्ही हात खाली घ्या. आपला डावा पाय सरळ करा आणि विश्रांती. रिलॅक्स. सावकाश बैठक स्थितीमध्ये येऊया. बैठक स्थितीमध्ये विश्रांती घ्या. मान मागे सैलसर सोडायची. करूया आपण जानु शिरासन आणि त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आपला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. दोन्ही हात उजव्या पायाच्या मांडीवर, नजर समोर. तर सुरुवात आपण 2 प्रकारे हे करणार आहोत ही कृती. तर सुरुवातीला फक्त आपल्याला आपल्या पायाची बोटं पकडायची. थोडीशी क्रॉस होऊन दाखवते. 2 प्रकारे आपल्याला करायचे. पहिल्या प्रकारामध्ये आपल्याला फक्त पावलांची बोटं पकडायची आहेत आणि आपली हनुवटी गळ्यात घेऊन घ्यायची. या स्थितीमध्ये आपण 5 सेकंद थांबणार. मग सावकाश मान वर करणार आणि पुन्हा आपले हात मांडीवर येतील. एकदा आपण ही कृती करणार आणि एकदा आपल्याला आपले हात पायाला घासत घासत पुढे न्यायचे. दोन्ही हातांनी पाऊल पकडायचा प्रयत्न करायचा आणि मग आपलं कपाळ किंवा ना गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करायचा. अशी आपण 2दा ही कृती करणार आहोत. तर ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे, मानेचा त्रास आहे, त्यांनी मात्र यथाशक्ती प्रयत्न करा. ठीक आहे. सुरू करूया आता आपण. सुरुवात आपण पहिली जी आपण कृती त्याला महामुद्रा असं म्हणतात, कारण की आपली हनुवटी गळ्याला लॉक होऊन जाते. पोटावरती एक प्रकारचा प्रेशर असतो आणि त्या कृतीला महामुद्रा असं म्हटलं जातं. तर सुरू करूया.
दोन्ही हात समोर आपल्या मांडीवर ठेवायचे, नजर समोर. मी थोडीशी क्रॉस बसले कारण की तुम्हाला दिसलं पाहिजे. तुमचा पाय मात्र सरळ असला पाहिजे हा व्यवस्थित. सुरू करूया. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत आपले हात पुढे जातील. दोन्हीही हातांनी आपली पायाची बोटं किंवा चवड्याचा भाग पकडून घ्या. बरोबर. जर हात तिथपर्यंत पोहोचत नसेल तर जेवढा तुमचा हात शक्य आहे पुढे जाईल तेवढा पुढे न्यायचा आहे आणि हात खाली जमिनीवर टेकवायचे. ज्यांचा हात पावलापर्यंत पोहोचत नसेल त्यांनी हात खाली जमिनीवर टेकवा आणि मग आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जा. ज्यांना शक्य आहे त्यांनी आपली पाऊल, चवड्याचा भाग किंवा पायाची बोटं पकडा आणि मग आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जा. खांदे रिलॅक्स करा, तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. इथे पाठीच्या मणक्याला हलकासा ताण आहे. ओटीपोटावर थोडस प्रेशर आहे. गळ्यावरती मात्र आपल्या हनुवटीने प्रेशर आलेलं आहे. नॉर्मल श्वास चालू. श्वास घेतो, सोडतो. उलट चाल करताना श्वास घेत घेत डोकं वर आणि श्वास सोडत आपले हात पुन्हा मांडीवर. पुढची कृती करूया. दोन्ही हात आता आपल्या मांडीवर, हातांची बोटं आपल्या पावलाला पॉइंटेड असतील. नजर समोर. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपले हात पायाला घासत घासत पावलापर्यंत जातील. लोअर बॅक मधून पुढे झुकायचंय. आधी डोकं अजिबात पुढे नाही घ्यायचं. शक्य असेल तर टाच पकडा, पाऊल पकडा किंवा हात जमिनीकडे सैल सोडा आणि तुम्हाला लोअर बॅक मधून जेवढं पुढे जाता येईल तेवढं पुढे जा आणि शेवटी आपली हनुवटी, नाक किंवा कपाट गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल, यथाशक्ती थांबा. या कृतीमध्ये ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे ही कृती. जोड श्वासाची. श्वास घेतो, सोडतो. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. छान, व्हेरी गुड. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. आपला डावा पाय सरळ करा आणि थोडा वेळ विश्रांती घ्या. हीच कृती आता विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता उजवा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्या. दोन्ही हात डाव्या पायाच्या मांडीवर. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू आपल्याला दोन्हीही हातांनी आपलं पाऊल, डावं पाऊल, टाच किंवा पायाची बोटं पकडा. जर हात पावलापर्यंत जात नसतील तर हात आपले खाली जमिनीवर सैल सोडा आणि मग शेवटी आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जा आणि इथे 5 सेकंद थांबा. श्वास घेतो, सोडतो. खांदे रिलॅक्स ठेवा. श्वास घेतो, सोडतो. मनातल्या मनात 5 अंक काउंट करा. आणि श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. आता पुढची कृती. दोन्ही हात आपल्या मांडीवर, हाताची बोटं पावलाला पॉइंटेड. पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपले हात पायाला घासत घासत पावलापर्यंत जातील. लोअर बॅक मधून पुढे व्हा. आपलं पाऊल पकडा, टाच पकडा किंवा हात जमिनीकडे सैल सोडा आणि त्यानंतर आपलं कपाळ, नाक किंवा हनुवटी आपल्या डाव्या गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करा. तर हे करत असताना कुठेही आपल्याला गुडघा फोल्ड करायचा नाहीये, पाय फोल्ड करायचा नाहीये. पाय आपला अगदी सरळ असेल. जोड श्वासाची. श्वास घेतो, सोडतो. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. उजवा पाय सरळ करूया आणि थोडा वेळ विश्रांती घ्या.
इथे आपण फॉरवर्ड बेंड घेतलं, बरोबर. आता थोडस बॅकवर्ड बेंड घेऊया, ज्याला पूर्वोत्तानासन म्हणतात. आणि त्यासाठी स्थिती घ्यायची. तुमच्या श्वासाची गती नॉर्मलला आली असेल तरच स्थिती घ्या, नाही तर अजून थोड्या वेळ थांबा विश्रांती स्थितीमध्ये. पूर्वोत्तानासन करण्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ ठेवा. सोपी कृती आहे, एकत्रित करू शकतो. आता हळूहळू आपली हाताची कोपरं खाली जमिनीवर टेकवा. बरं, मॅटवर बसून ही कृती करा. जर खाली चटई किंवा चादर असेल तर मात्र तुमचे पाय सटकू शकतात, म्हणून आपली हाताची कोपरं जमिनीला टेकवली. आता जिथे हाताची कोपरं आहे तिथे आता आपले हाताचे तळवे घेऊन जा. दोन्हीही हातांचे तळवे घेऊन जा, जिथे हाताची कोपरं होती तिथे. ठीक आहे. आता खांद्यातून दोन्ही हात सरळ करा. आपल्या सीटचा भाग हळूहळू वर उचला, मग कमरेचा भाग वर येईल. पावलं जमिनीकडे ताणा आणि मान मागे सैल सुरा. बॅकवर्ड बेंड वाला हे आसन आहे, याला पूर्वोत्तानासन म्हणतात. बरोबर, छान, परफेक्ट, खूप छान. नॉर्मल श्वास चालू, श्वास घेतो, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. उलटकार करूया. हळूहळू आपल्या सीटचा भाग खाली येईल. आपले हात तसेच ठेवायचे, पावलं थोडीशी रिलीज करून घ्या. आपल्याला ही कृती पुन्हा एकदा करायची 3 वेळेला. श्वासाकडे लक्ष देऊन श्वास घेत सीटचा भाग वर उचलायचा आणि श्वास सोडत खाली यायचं. ठीक आहे. बरं, हे करताना आपली पावलं वरती येताना पावलं जमिनीकडे स्ट्रेच करा, खाली येताना रिलॅक्स करा. सुरू करूया. म्हणजे इथे अँकर जॉईंट्स मध्ये सुद्धा आपल्याला तिथले ती सुद्धा आपली कृती होऊन जाईल. सुरू करूया. श्वास घेत वर, पावलं जमिनीकडे ताणा, श्वास सोडत खाली, रिलॅक्स करा. बरोबर, छान. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. अजून एकदा करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. खाली आल्यानंतर थांबा. आपले हात थोडेसे झटकून घ्या, मनगटावरती प्रेशर येतो म्हणून थोडेसे हात झटकून घ्यायचे आणि एका कुशीला पडून पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर घ्या आणि रिलॅक्स व्हा. दोन बंद, डोळे बंद, श्वास चालू. पाठीचा मणका जमिनीकडे सैल सोडायचा आहे. 2 श्वास इथे विश्रांती घेऊया. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आणि सावकाश सोडायचा. आपली जाणीव आपल्या उदर भागाकडे घेऊन जा. श्वास घेताना आपलं पोट हळूहळू वर येत आहे आणि संथ गतीने श्वास सोडताना ते नियंत्रित जमिनीच्या दिशेने करते. सगळ्या हालचालीची जाणीव. आता दोन्ही पाय जोडून घ्या आणि दोन्ही हात समोर घ्या. दोन्ही हात समोर. मनगटामधून हाताचे तळवे वर खाली करूया. मनगटामधनं हाताचे तळवे वर खाली करा. बरोबर. हाताच्या मुठी वळून घ्या, अंगठ्या आतमध्ये, मग त्यावर 4 बोटं आणि मनगटामधून रोटेशन क्लॉकवाईज 5 वेळेला. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने 5 वेळेला. 5, 4, 3, 2 आणि 1. हाताच्या मुठी सोडून द्या आणि दोन्ही हात जे आहेत ते तळवे सिलिंगच्या दिशेला आणि हाताची बोटं आता खांद्यावर घ्या. आपण करूया शोल्डर रोटेशन. कोपरं समोर जॉईंट करून घ्या आणि आता श्वास घेत हाताची कोपरं वर घ्या आणि श्वास सोडत खाली घ्या क्लॉकवाईज. 1, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. तिथल्या तिथेच आपण शोल्डर रोटेशन करतो. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. विरुद्ध बाजूने करूया. आता श्वास घेत खाली आणि श्वास सोडत वरनं पुढे येतील. विरुद्ध बाजूने श्वास घेत खाली
श्वास सोडत वरून पुढे. अजून एकदा अँटी क्लॉकवाईज आपण 3 वेळा करून घेतो. 3-3 वेळा दोन्ही बाजूने झालं की थांबा आणि विश्रांती घ्या. जेव्हा आपण शयन स्थितीमध्ये शोल्डर रोटेशन करतो तेव्हा पूर्ण वर्तुळ होत नाही, अर्ध वर्तुळच होतं. आपले साईडनेच हात गोलाकार फिरतात म्हणजे आपले शोल्डर. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. आपले हात शरीराच्या जवळ. आपला डावा पाय 30 डिग्री वर उचला, तो फोल्ड करा आणि त्याला आपल्या हातांचा वेळखा द्या संपूर्ण. आपलं डावं पाऊल जमिनीकडे सैल सोडून द्या. आपला उजवा पाय पुन्हा एकदा श्वासाकडे लक्ष देऊन 3 वेळा कृती करायची आहे. श्वास घेत घेत उजवा पाय 90 डिग्री वर घ्यायला सुरुवात करायची. श्वास घेत घेत वर गुडघ्यातनं पाय सरळ असेल, सीटचा भाग न उचलता कृती करायची. आणि श्वास सोडत सावकाश खाली. डोकं कुठेही वर न उचलता कृती करूया. पुन्हा श्वास घेत घेत उजवा पाय वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. अजून एक राऊंड. श्वास घेत उजवा पाय वर आणि आता रोटेशन क्लॉकवाईज 3 वेळा. उजवीकडून डावीकडे 3 वेळा गोलाकार फिरूया. आपली टाच खाली जमिनीकडे येऊ देत. मोठं वर्तुळ 1, सावकाश भराभर न करता संपूर्ण हालचालीकडे जाणीव असू देत 2 आणि 3. छान. 3 वेळा विरुद्ध बाजूने करा. 1, भराभर न करता सावकाश कृती. 2, मोठं वर्तुळ पायाने काढायचं, डोकं वर उचलायचं नाही. आणि 3 वेळा पूर्ण झालं की मग थांबायचं आणि उजवा पाय नियंत्रित जमिनीवर, डोकं वर न उचलता खाली आणायचा पाय. डाव्या पायाचा हाताचा विळखा सोडा. डावा पाय हवेत सरळ करून नियंत्रित जमिनीवर थोडा वेळ विश्रांती घ्या आणि आपली जाणीव दोन्हीही पायांकडे घेऊन जा. कमरेपासूनचा जो खालचा भाग आहे तिकडे घेऊन जा. उजवा पाय जड जाणवेल, डावा पाय थोडासा हलका असेल. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ आणि आता उजवा पाय 30 अंशापर्यंत वर उचलून तो फोल्ड करा. त्याला आपल्या समोरनं हातांचा विळखा द्या. आणि आता हीच कृती डाव्या बाजूने. डावा पाय श्वास घेत घेत वर उचलूया आणि श्वास सोडत खाली. मगाशी ज्या सूचना दिल्या त्याचप्रमाणे कृती. श्वास घेत घेत वर, डोकं वर न उचलता आणि श्वास सोडत खाली. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. पुन्हा एकदा श्वास घेत वर आणि आता रोटेशन क्लॉकवाईज 3 वेळा. 1, टाचा खाली, आपले टाच खाली जमिनीकडे येऊ दे. 2, जांघेतून पाय पूर्णपणे गोलाकार फिरतो. 3, पाय आपला गुडघ्यातनं सरळ. विरुद्ध बाजूने 3 वेळा. पुन्हा त्याच सूचना आपण पुन्हा पाळायच्या आहेत. आपला पाय कसा येतोय, टाच खाली जाते का, डोकं वर उचललं जात नाहीये ना, हे सगळं तपासायचं. आणि 3 वेळेला विरुद्ध बाजूने पाय गोलाकार फिरवून घ्या. 3 वेळा झाला की पुन्हा पाय 90 डिग्री वर येईल आणि नियंत्रित खाली जमिनीवर येईल. आपल्या हाताचा विळखा समोरनं सोडून द्या. आपला उजवा पाय हवेमध्ये सरळ करा आणि नियंत्रित जमिनीवर थोडा वेळ विश्रांती घ्या. बघा आता आपण कमरेपासूनचा जो आपला खालचा भाग आहे त्याच्यामध्ये हालचाल केली होती. तिथे थोडस तुम्हाला जडपणा जाणवत असेल दोन्ही पावलांमध्ये किंवा आपल्या मांड्यांमध्ये कमरेपासूनच्या खालच्या भागात. आणि आता याला कॉम्प्लिमेंट करूया. मत्स्यासन, सुलभ मत्स्यासन करायचं आपल्याला. समत्वम योगोच्यते या श्लोकाप्रमाणे आपल्याला संपूर्ण शरीर बॅलन्स ठेवायचंय. फक्त कुठल्याही एकाच भागावरती आपल्याला जास्त एनर्जी किंवा जास्त स्ट्रेच किंवा प्रेशर द्यायचा नाहीये. तर आता कमरेपासूनचा वरचा भाग
तिथे आपण थोडीशी हालचाल करूया. बरं, आता आधी बघून घ्या जे नवीन साधक आहेत त्यांनी सुलभ मत्स्यासन कसं करतात हे बघून घ्या, मग एकत्रित करूया. तर इथे ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, म्हणजे मानेच्या मणक्यात गॅप आहे किंवा कुठल्याही प्रकारचं बेल्ट आहे मानेच्या इथे, तर मात्र करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर ज्यांना अपेलेक्सीचा त्रास आहे म्हणजे पिट येते, त्यांनी सुद्धा हे करणं टाळायचं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यांनी हे आसन करायचं. आपल्या इथे असले साधक नाहीयेत वाटतं, पण त्यांनी हे करणं टाळायचं आहे. तर याचे फायदे काय आहेत? थायरॉइड उपचारात्मक आहे हे मत्स्यासन. लंग्स कॅपॅसिटी वाढते. त्याचबरोबर पाठकण्याचं आरोग्य सुधारतं. तर मी दाखवते आधी, मग आपण एकत्रित करूया. सुलभ आहे, सोपी कृती आहे, पण तरीही आधी बघून घ्या नवीन साधकांनी. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ, आणि आपला दोन्हीही हात जे आहेत, हाताचे तळवे ते आपल्या सीटच्या खाली घ्यायचे. उजव्या हाताचा तळवा उजव्या सीटच्या खाली आणि डाव्या हाताचा तळवा डाव्या सीटच्या खाली घ्यायचा. बघा अशा प्रकारे. आपले खांदे आणि हाताची पोकळ जमिनीवर अगदी रिलॅक्स असतील आणि आपण हातांचा सपोर्ट खाली सीटच्या इथे किंवा आपल्या कमरेच्या इथे घेतलाय. ज्यांना सर्वायकल किंवा कुठल्याही प्रकारची जी मी आता कॉन्ट्राइंडिकेशन मेन्शन केली त्यांनी फक्त एवढीच कृती करायची आहे. बाकीच्यांनी त्यानंतर आपलं डोकं सावकाश वर उचलायचं आणि आपल्या टाळूचा भाग जमिनीवर ठेवायचा आणि पावलं जमिनीकडे ताणायची. बघा, फक्त आता इथे खांदे वर उचलले गेलेत, हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीवर आहे. हे आहे सुलभ मत्स्यासन. याचे बरेचसे व्हेरिएशन आहेत, त्यातलं हे एक व्हेरिएशन. तोंड बंद ठेवायचे, डोळे बंद आणि श्वास चालू. अशा प्रकारे तुम्हाला ही कृती करायची आहे. उलट चाल करताना पावलं रिलीज करायची, सावकाश डोकं वर उचलायचं, पाठीचा एक एक मणका जमिनीवर आणि डोकं जमिनीवर. हाताचा जो सपोर्ट आहे आपल्या सीटच्या खाली किंवा कमरेच्या खाली तो काढून घ्यायचा. ठीक आहे, अशा प्रकारे ही कृती करूया सगळ्यांनी एकत्रित. लक्षात आले? छान, व्हेरी गुड. तर सुरू करूया. बघा, जे जुने साधक आहेत त्यांच्यासाठी हा सराव आहे. नवीन साधकांसाठी हा पहिला त्यांचा प्रयत्न असणार आहे करण्याचा. सुरू करूया. ज्यांनी स्थिती घेतलेली आहे मत्स्यासनाची ती आता सोडून द्या आणि पुन्हा आपण सगळे एकत्रित करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका रेषेमध्ये. खांदे रिलॅक्स ठेवा आणि आता सुरू करूया. आपल्या हातात दोन्ही हात जे आहेत, हातांचे तळवे ते आपल्या सीटच्या खाली घ्या. उजव्या हाताचा तळवा उजव्या सीट खाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या सीट खाली. एकदम सीटच्या खाली घेण्यापेक्षा आपली कंबर आणि सीट याच्यामध्ये जो भाग आहे ना, तिथे आपल्या हाताची पोझिशन ठेवायची. आपले खांदे जमिनीकडे सैल सोडा, हाताची कोपरं रिलॅक्स असतील, पावलं जोडलेली आहेत. ज्यांना सर्वाइकल पाठीचा त्रास आहे त्यांनी एवढीच कृती करायची. बाकीच्यांनी आपलं डोकं वर उचलायचंय आणि आपल्या टाळूचा भाग जमिनीवर टेकवायचा. खांदे हलकेशे वर उचलले जातील, पावलं जमिनीकडे ताणायची आहेत, आपली हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीवर असतील. तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. श्वास घेतो, सोडतो. यथाशक्ती थांबूया. छान, व्हेरी गुड. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांचं छान दिसतंय. त्यांचा पाठीचा जो कर्व आहे, जी गॅप आहे ती पण अगदी छान दिसते, परफेक्ट आहे. उलट चाल करूया. डोळे उघडा, पावलं रिलीज करा आणि सावकाश आपलं डोकं आधी वर उचला. पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ दे, डोकं नियंत्रित जमिनीवर येऊ दे. हाताचा जो आधार घेतलाय आपण सीटच्या खाली कमरेच्या खाली तो काढून घ्या आणि विश्रांती घ्या. रिलॅक्स. डोळे उघडून तिथल्या तिथेच विश्रांती. सावकाश एका कुशीला वळूया आणि पोटावर पडून विश्रांती घेऊया. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. टाचा आतमध्ये, पायाची बोटं बाहेर.
तोंड बंद. आपण करणार आहोत सुलभ अर्ध धनुरासन. ज्यांना हाय ब्लड प्रेशर आणि हृदयविकाराचा त्रास आहे, कमरेची दुखणी आहे, त्यांनी मात्र यथाशक्ती प्रयत्न करा, कुठेही ओव्हर ट्राय करू नका. तर सुरू करूया. सोपं आहे, एकत्रित करू शकतो. सूचनेप्रमाणे केलं तर होऊन जाईल. तर इथे दोन्ही पाय जुळलेले, आपले हात शरीराच्या जवळ. काल जी आपण कृती केली ना पोटावर पडून, तशीच कृती करायची आहे. फक्त आज आपल्याला पाय फोल्ड करायचं. तर सुरू करूया. आपला डावा हात जो आहे हा डोक्याच्या दिशेने वर न्या सरळ. आपला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा आणि त्याचा अँकल पकडा. उजव्या पायाचा अँकल पकडा. उजवा पाय फोल्ड करून त्याचा अँकल पकडा. डावा हात आपण डोक्याच्या दिशेने वर नेलाय. ठीक आहे. आणि आता उजव्या पायाची जी मांडी आहे ती थोडीशी वर उचला, म्हणजे आपलं कपाळ वर येईल आणि मग हळूहळू डावा हात सुद्धा वर उचलायचा आहे आणि कमरेतनं जेवढं शक्य आहे तेवढं वर यायचं आहे. आपला उजवा पाय जेवढा ताणता येईल तेवढा ताणायचा. येस, परफेक्ट, बरोबर, खूप छान. आणि नजर आपली डाव्या हाताच्या बोटांकडे. यथाशक्ती थांबा. आपल्याला इथे श्वास होल्ड करायचा नाही. श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. परफेक्ट. उलट चाल करा. सावकाश डावा हात खाली घ्या, कपाळ जमिनीवर. उजव्या हाताचा अँकल पकडलाय, उजव्या हाताने तो सोडून द्या. डावा हात खाली घ्या, थोडा वेळ विश्रांती. पाठकणावर प्रेशर येतं, हृदयाची गती, श्वासाची गती थोडीशी वाढते. हेच आसन विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडून हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आपापला स्टॅमिना ओळखा, आपली शारीरिक क्षमता ओळखा आणि त्याप्रमाणे कृती करा. आता उजवा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर घ्या. डावा पाय फोल्ड करा आणि त्याचा अँकल पकडा. उजवं पाऊल जमिनीकडे फ्लॅट असेल. ठीक आहे. आता हळूहळू आपल्याला डाव्या पायाची मांडी वर उचलायची आहे. कपाळ थोडस वर येईल आणि मग तसंच करत करत कमरेतनं थोडस वर यायचंय. उजवा हात वर उचलायचा आहे आणि यथाशक्ती थांबायचं. नजर आपली उजव्या हाताच्या बोटांकडे. बरोबर. नॉर्मल श्वास चालू. श्वास घेतो, सोडतो, श्वास घेतो, सोडतो. उलट चाल करा. हळूहळू उजवा हात खाली, कपाळ जमिनीवर. डाव्या पायाचा अँकल पकडलाय तो सोडून द्या. उजवा हात खाली घ्या आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला बाबा पाठीवर पडून विश्रांती. बघा इथे तुमची श्वासाची गती, हृदयाची गती थोडीशी वाढली असेल. नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. रिलॅक्स व्हा. चेहरा शांत. सावकाश एका कुशीला वळूया आणि हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये येऊया. अगदी सावकाश विश्रांती घ्या. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घाला. काल जे आपण विभागीय श्वसन केलं होतं, उदर, उर आणि स्कंध,
आज आपण त्याला अकार, उकार आणि मकाराची जोड देणार आहोत. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा. डोळे अलगद मिटून घेऊया. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं करूया. आपली हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहे. पाठकण्यातनं आपण सरळ बसलेलो आहोत. मान मध्यभागी आहे. खांदे किंचितसे जमिनीकडे सैल सोडलेले आहे. खांदे सैल सोडताना आपल्याला कुठेही कोप काढून बसायचं नाहीये. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं करूया. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास घेऊन घ्या आणि संथ गतीने सोडा. अजून एक राऊंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने सोडा. काही क्षण शांत, आंतरिक सजगता. करणार आहोत आपण संपूर्ण विभागीय श्वसन. अकार, उकार आणि मकाराची जोड. डोळे मिटलेले, चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. आपण सुरुवात आपल्या उदर भागापासून करूया. आपल्या कमरेपासूनचा जो खालचा भाग आहे तो पूर्णपणे शिथिल करून घ्या, रिलॅक्स करा. आपण ज्या बैठकीत बसलेलो आहोत ती बैठक किती सुखावह आहे, कम्फर्टेबल आहे हे आपलं आपण तपासा आणि मग पुढची कृती करूया. उदर श्वसनासाठी आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. श्वास भरून घेताना आपलं पोट हळूहळू बाहेर येतंय. घेतलेला श्वास सोडताना अकार करूया आणि आपलं पोट नियंत्रित आतल्या दिशेला जाईल. अजून एक आवर्तन. यथाशक्ती श्वास भरून घ्या. पोट बाहेर येतंय. श्वास सोडताना अकार, पोट आतल्या दिशेला जाईल. जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे घेऊन जाऊया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण होईल आणि श्वास सोडताना उकार छाती पूर्ववत होईल. ओ. खोलवर दीर्घ श्वास घेताना छातीचं प्रसरण. श्वास सोडताना उकार छाती पूर्ववत. ओ. करूया स्कंध श्वसन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना खांदे कानाच्या दिशेला वर जातील. श्वास सोडताना मकार खांदे पूर्ववत. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना खांदे कानाच्या दिशेला वर. श्वास सोडताना मकार खांदे पूर्ववत. उदर पूरक आणि स्कंद श्वसन आपण केलंय.
अकार, उकार आणि मकारासहित करणार आहोत आपण संपूर्ण योगिक श्वसन अ उ म एकत्रित. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. यथाशक्ती श्वास भरून घेताना पोट बाहेर, छातीचं प्रसरण, खांदे कानाच्या दिशेला वर आणि श्वास सोडत अ उ म एकत्रित करण्याचा प्रयत्न. अ खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया यथाशक्ती आणि श्वास सोडताना अ उ म एकत्रित. अ काही क्षण शांत, श्वासाची गती संत झाले, विचार आपोआप कमी झालेले आहेत. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्या. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. शवासनासाठी स्थिती घ्यायची. एका कुशीला वळा. पाठीवर पडून विश्रांती. दोन्हीही पायांमध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स घ्या. आपल्या टाचा आतल्या बाजूला आणि पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. आपले दोन्ही हात शरीरापासून लांब असतील. हातांची बोटं अर्धवट मिटलेली. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अलगद मिटून घेऊया. तणाव विरहित चेहरा. एक हलकस स्मित असे ओठांवरती. पुढची 2 ते 3 मिनिटं आपल्याला कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहायचंय. शरीर आणि मनाने स्थिर व्हायचंय, शांत व्हायचंय. शवासनाची आदर्श स्थिती आपण सगळ्यांनी धारण केलेली आहे. कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहूया. उत्तानं शववधूमो शयनं तच्छवासनम् शवासनं शान्तिहरम् चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम्. या श्लोकाच्या मध्ये पहिल्या ओळीत सांगितलं आहे की जमिनीवर प्रेतवत उताणे पडून राहणे ही शवासनाची आदर्श स्थिती आणि त्यामुळे आपल्या शरीराला विश्रांती आणि मनाला शांती मिळते हे त्याचे लाभ या श्लोकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आज आपण 1 तास जी जी काही आसनं केली, जी काही साधना केली, त्यामुळे शरीराला आलेला नकळत ताण किंवा प्रेशर तो आपण या शवासनाच्या माध्यमातून शिथिल करूया. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण पावलापासून ते आपल्या टाळूपर्यंत. मी माझी दोन्हीही पावलांची 5ही बोटं तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग मनाने शिथिल करत आहे. माझ्या कमरेचा भाग, सीटचा भाग मनाने शिथिल करत आहे. माझे दोन्ही हात, हातांची 5ही बोटं तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा मनाने शिथिल होत आहे. पाठकड्यांमधली 33 मणक्यांची माळ शिथिल होत चालली आहे. पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू, तिथे असलेल्या सगळ्या ग्रंथी शिथिल होत आहेत. माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या वरगड्या, त्या वरगड्यांच्या आतमध्ये असलेली फुफ्फुसं
आणि माझं छोटंसं हृदय शिथिल होत आहे. माझ्या गळ्यातील आजूबाजूचे स्नायू तिथे ग्रंथी शिथिल होत आहेत. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैलसर जीभ शिथिल होते. माझे 2 गाल, 2 कान शिथिल होत आहेत. माझं नाक, नाकाच्या शेंड्या दोन्हीही नाकपुड्या शिथिल होत आहेत. अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळं, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठीविरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, माझ्या टाळूचा भाग आणि माझे केस शिथिल झालेले आहेत. माझं संपूर्ण शरीर कापसासारखं हवेत हलकं हलकं तरंगत आहे आणि याची मला जाणीव आहे. माझं शारीरिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. औषध विरहित आणि व्याधी विरहित आहे आणि हे कायम असंच राहणार आहे. जाणीव आपल्या श्वासाकडे, प्राणधारणा, श्वास घेतोय, पोट हळूहळू वर येतंय, थंड हवेचा स्पर्श नाकपुड्यांना जाणवतोय. श्वास सोडतोय, पोट नियंत्रित जमिनीकडे जातंय आणि उबदार हवेचा स्पर्श दोन्हीही नाकपुड्यांना जाणवतोय. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, काळजी, चिंता आणि दुःख मी बाहेर सोडून देत आहे. माझ्या प्रत्येक श्वासासोबत मी एनर्जाइज होत आहे आणि माझा श्वास सोडताना मी स्ट्रेस आउट होत आहे. शांत मन. माझं मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषधविरहित, व्याधीविरहित आहे. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. मी केलेली साधना, त्याचं समाधान, आनंद मला या क्षणी प्राप्त होत आहे. माझा आत्मविश्वास वाढलेला आहे. जीवनाकडे बघण्याची दृष्टी माझी बदललेली आहे. ही स्थिती कितीही आरामदायी आणि आनंददायी असली तरीही आपल्याला आजची नियोजित कामे पूर्ण करायची आहेत. योग कर्म सुकौशल्य या श्लोकाप्रमाणेच. आणि या स्थितीतून हळूहळू आपण बाहेर येऊया. आपली जाणीव पुन्हा एकदा आपल्या देहाकडे घेऊन येऊया. आपल्या दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. मान अगदी सावकाश डावीकडे उजवीकडे फिरवून घ्या. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन एक हलकासा खेच संपूर्ण शरीराला. सावकाश डाव्या कुशीला वळा. दोन्ही पाय फोल्ड करा. उजवा हात डोक्याखाली असेल, डावा हात आपल्या शरीरावर असेल आणि हाताच्या आधाराने हळूहळू बैठक स्थितीमध्ये या. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. काही बोलू नये, काही ऐकू नये, काही करू नये, अशी मनस्थिती आपली साधारणपणे होते जेव्हा आपण शवासनातून बाहेर येतो त्यावेळेला. शांतपणे बसून राहा. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे मिटलेले. दोन्ही हात जोडून शांतीपाठ मी बोलते, आपण श्रवण करा. मनोमन आपले आद्य गुरुजन, आई वडील, इष्ट देवता त्यांचं स्मरण करा.
ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे सरकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित आपला राग द्वेष अहंकार आपण सोडून देऊया आणि प्रचंड सकारात्मक ऊर्जेने आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. श्वास घेत कमरेतनं सरळ, श्वास सोडत हात खाली. हातांच्या तळव्यात लक्षात निर्माण झालेली ऊब अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना घेऊया आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपला आजचा वर्ग इथे संपन्न होतोय. भेटूया उद्या सकाळी 5:50. हरिओम. धन्यवाद. सगळ्यांना शुभ दिवस. मीटिंग एंड करते.